नाशिकमध्ये नीट पेपर फुटीनंतर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली। आज देशभरात नीटची फेरपरीक्षा होते। विमानाने आलेल्या प्रश्नपत्रिका बँकेत ठेवल्या होत्या। प्रश्नपत्रिकांचे पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रांना वितरण करण्यात येणार आहे। सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह प्रश्नपत्रिका बँकेतून परीक्षा केंद्राकडे रवाना होतील। नीट फेरपरीक्षेप्रकरणी आता विशेष खबरदारी घेतली जाते। विमानाने प्रश्नपत्रिका आल्या त्या बँकमध्ये ठेवण्यात आल्या होत्या। नीट पेपर फुटी प्रकारानंतर आता प्रशासनाकडून ही विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणानंतर आपल्याला प्रशासन जे आहे ते सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। पेपर फुटीच्या घटनेमुळे रद्द झालेली जी नीटची परीक्षा आहे ती आज होत आहे। दरम्यान नाशिकमध्ये विमानानं ह्या प्रश्नपत्रिका दाखल झाल्यानंतर एका बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आज 12 ते 5:15 दरम्यान जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या अगोदर प्रश्नपत्रिकांचं जे वितरण आहे ते आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी असेल त्याचबरोबर प्रशासन असेल यांची एक मोठी कसोटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान या ठिकाणी जर बघितलं तर स्थानिक प्रशासनासह आपल्याला या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर सीआयएसएफचे सशस्त्र पोलीस जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। खरं तर मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्तामध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिकांचं वितरण जे आहे ते होत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।